जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञाताकडून पहाटे 4 वाजता गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक, सामान्य पोलीस निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। या घटनेची सखोल चौकशी सध्या होत आहे। अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन पहाटे 4च्या सुमारास झोपलेले असताना एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या घराच्या दिशेनं 3 गोळ्या झाडल्या। त्यांनी एक मोठा आवाज ऐकला आणि तपासणी केल्यावर त्यांना दिसलं की काचेच्या खिडकीचा चक्काचूर झालाय आणि गोळ्यांचे छिद्र सापडलेले आहेत। या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि चौकशी केली असता रस्त्यावर 3 रिकामी काडतुसं आढळून आली। झडती दरम्यान खोलीमध्ये एक गोळी देखील सापडली। या सध्या गोळीचा शोध सुरू आहे। शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन हे AIMIM चे जिल्हाध्यक्ष आहेत। त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। या घटनेबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही। CCTV फुटेजचा आढावा घेतला जात असून पहाटे 3:42 वाजता त्यांच्या घराजवळ एक मोटरसायकल आढळून आली। या संदर्भातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। क्या बोलेंगे कानून व्यवस्था के बारे में, क्या कहना चाहेंगे? मेहरून के इलाके जैसे शांतिप्रिय इलाके में पहली बार इस तरह का मामला हुआ है। सबसे पहले तो अहमद सर पे जो ये भीड़ हल्ला हुआ है उसका मैं और हमारा पूरा समाज और पूरा ये इसका निषेध करता है कि इस टाइप से भीड़ हल्ला किसी ने करना नहीं चाहिए था। रही दूसरी बात कि ये दूसरी घटना जलगांव जिले में भी इलेक्शन के दौरान अपक्ष उम्मीदवार पर फायरिंग करना, ये किसी तरह से हम जलगांव वाले बर्दाश्त नहीं करेंगे। ये इसलिए किया गया है कि सर किसी तरह से डर जाए और डर के आगे वो झुक जाए। लेकिन सर और सर के कोई इलेक्शन है, लोकशाही है, उसमें सभी को हक है अपना, और वो अपना हक लड़ रहे हैं। इसके लिए ये डर और खौफ पैदा करने की कोशिश की थी। अभी हमने माननीय रेड्डी साहब से वही डिमांड की कि सर जल्द से जल्द आज ही के आज ये आरोपी पकड़ना चाहिए ताकि ये डर और खौफ समाज से निकल जाए और इस पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए।